तर सत्ता स्थापनेआधी भाजपाची हॉटेल डिप्लोमसी सध्या पाहायला मिळते। सर्व आमदारांना उद्या मुंबईमध्ये बोलावण्यात आलेलं आहे। उद्या महत्त्वाची बैठकही पार पडणार आहे। उद्याच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं समजतंय। 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही पाहू शकतोय। तर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत यांच्याकडे। सुशांत, आपण पाहू शकतो अनेक घडामोडी सध्या सुरू आहेत। सत्ता स्थापनेच्या आधी उद्या भाजपाच्या आमदारांना मुंबईत मध्ये बोलावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। सोबतच भाजपाचे निरीक्षक सुद्धा 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। अधिकचे अपडेट्स। अगदी बरोबर आहे। आज भाजपचे जे 2 निरीक्षक नेमले गेले आहेत ते आज संध्याकाळी पर्यंत मुंबईत येतील आणि त्यानंतर उद्या सकाळी 10 वाजता विधिमंडळाच्या सेंट्रल हॉल सभागृह आहे त्या ठिकाणी खरं तर एक भाजप नेत्यांची आणि आमदारांची बैठक होणार आहे। या बैठकीत भाजप विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांची केली जाणार आहे। एक मताने सगळ्या आमदारांची मतं जाणून घेऊन केंद्रीय निरीक्षक जे येतील ते सर्व आमदारांची मतं जाणून घेतील आणि एक मताने देवेंद्र फडणवीस यांची निवड जी आहे ती केली जाणार आहे। आणि त्यानंतर विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यानंतर मित्र पक्षासोबत भाजप राज्यपालांकडे जाईल आणि सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। अर्थात 5 तारीखला खरं तर शपथविधी सोहळा होतोय, त्याची तयारी देखील आपल्याला पाहायला मिळते। मात्र आजचा आणि उद्याचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे, कारण गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होती की भाजप विधिमंडळ नेता त्यांचा का नेमत नाहीये, गटनेते का नेमत नाहीत। त्यानंतर भाजपनं केंद्रीय नेतृत्वाने 2 निरीक्षक पाठवण्याचा निर्णय घेतला आणि 2 निरीक्षकांची देखील नेमणूक केली। आता हेच निरीक्षक आज संध्याकाळी महाराष्ट्रात येतील, मुंबईत येतील आणि उद्या खऱ्या अर्थानेच 10 वाजता बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे। अर्थातच देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतील ही बातमी आपण सुरुवातीपासूनच दिली आहे। उद्या त्या बातमीला दुजोरा मिळणार आहे, कारण एकदा देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पुढच्या वाटचाली अनेक घडामोडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती।